भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. जे कासवीत झालेले बॅचलर पोरं आहेत, आता मी सुद्धा खूप दिवस बॅचलर राहिलो, मला ती परिस्थिती माहिती आहे. जीव कंटाळला यार शहराकडे, चलन गावाकडे, चलन गावाकडे, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. रडतोस काय वेड्या, संकट कुणास नसते, रडतोस काय वेड्या, संकट कुणास नसते, काट्यात बांधलेले घरटे सुखात असते. जगातील प्रत्येक माणसाचा हळवा कोपरा म्हणजे मैत्री, त्याच्या मैत्रीचे दिवस आणि मित्र. आणि मराठी माणसाच्या मैत्रीचं आता जे प्रतीक झालेलं आहे ते मराठीतली अलीकडची एक कविता आहे, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आणि या कवितेचा जो जन्मदाता आहे ते कवी आपल्यासोबत आहेत, कवी अनंत राऊत आहेत, अकोला जिल्ह्यातले कवी आहेत. आणि अनंत राऊतांचं नाव जे आहे ते फक्त महाराष्ट्रात नव्हे तर जिथं जिथं जगात मराठी माणूस आहे त्या प्रत्येकाच्या ओठावर जे नाव आहे ते अनंत राऊतांचं आणि त्यांच्या कवितेचं आहे. ही कविता सुचण्यामागचं जे त्याची जन्मकथा काय आहे आणि एक अजरामर कविता तुम्ही आज लिहिलेली आहे, त्या कवितेमागच्या भावना ज्या आहेत त्या कशा होत्या? खरं तर मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या कवितेला महाराष्ट्राने फार प्रेम दिलं. महाराष्ट्राच्या आणि रसिकांच्या मी ऋणात या गोष्टीसाठी आहे. खरं तर मैत्री म्हटली की लहानपणापासनं मित्र आणि मित्रांचं माझ्याशी असलेलं प्रेम किंवा ते नातं या गोष्टी सगळ्या आतमध्ये सेव होत्या. परंतु कुठल्याही गोष्टीसाठी एखादी किक गरजेची असते सुचायसाठी. तर माझ्या एका मित्रानं आत्महत्या केली मधल्या काळामध्ये आणि त्यानं आत्महत्या केली ही बातमी मला दुसऱ्या मित्राकडनं कळली. खरं तर एखाद्या मित्राकडनं आपल्याला कळावं की बा त्यानं आत्महत्या केली. मित्र फार जवळचा नव्हता, पण मी त्याला विचारलं की बा तुम्ही कुठं होते त्यानं आत्महत्या केली त्यावेळेस. तर तो मधला जो मित्र होता विजय नावाचा, तो म्हटला की आमच्यातला जर एखादा शेमडा पोरगा जरी त्या संगत असता तरी त्यानं आत्महत्या केली नसती. मग त्यावेळेस एक वाक्य मला सुचलं की आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. मग त्याच्यानंतर एक 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 कडवं अशी ती कविता पुढे सरकत गेली आणि बरेचसे इन्सिडेंट नंतर मग वेगवेगळे घडले. त्याच्यानंतर ती कविता वाढत गेली. पहिल्यांदा ती 3-4 कडव्याची कविता होती. हळूहळू वाढत 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 ती कविता आता 10-12 कडव्यांवर गेलेली आहे. पण महाराष्ट्रानं जे त्या कवितेला प्रेम दिलेलं आहे, मैत्रीपेक्षा श्रेष्ठ नाते या जगात नाही. जात धर्म पंथ पक्ष लिंग वर्ण भेद सीमा प्रांताच्या पलीकडे मैत्रीचं नातं आहे. प्रतिभा आणि सृजन जे आहे ते कधी कोणत्या गोष्टीचं मोहताज नसतं असं म्हटलं जातं. आणि कवी अनंत राऊतांची जर ओळख कवितेच्या पलीकडली करून द्यायची असली तर कवी अनंत राऊत हे शिक्षणाने व्यवसायानंतरचे इंजिनियर आहेत. आणि एका इंजिनियर तरुणाचा एका कवीपर्यंतच नव्हे तर एका नामवंत कवीपर्यंतचा जो प्रवास आहे तो आपण पाहिलेला आहे. एक इंजिनियर तरुण जो आहे तो कवी बनतो आणि त्याची कविता पूर्ण महाराष्ट्र मराठी मन डोक्यावर घेता. तुम्हाला कधी वाटलं नाही का नोकरी करावी म्हणून? नाही, खरं तर मी नोकरी खूप वर्ष केली. म्हणजे मी बाय प्रोफेशन इंजिनियर म्हणजे एमटेक झालेला आहे माझं. 8 वर्ष नोकरी केली मी. पण त्याच्यानंतर हे कार्यक्रम आणि हा प्रबोधनाचा प्रवास यामुळं कंपनीत मला वेळ देणं होत नव्हतं. मग म्हटलं दोन्हीपैकी एक गोष्ट निवडणं गरजेचे आहे. खरं तर पॅशन आणि प्रोफेशन यामध्ये आजचा तरुणसुद्धा कन्फ्यूज आहे, जसा मी कन्फ्यूज होतो. बरोबर आहे. किंवा प्रोफेशन म्हणजे की ज्या गोष्टीचे लोक आपल्याला पैसे देतात, जी गोष्ट आपल्याला जमते ते म्हणजे प्रोफेशन. आणि पॅशन म्हणजे जी गोष्ट आपल्याला जमते, ज्या गोष्टीचे लोक पैसे देतात, जी गोष्ट आपल्याला आवडते सुद्धा. माझी आवड या कवितेमध्ये आणि लेखनामध्ये होती. खरं तर त्या काळामध्ये मला माहिती नव्हतं कवितेमध्ये या वक्तृत्वामध्ये आपलं करिअर होऊ शकतं. पण नंतरच्या काळामध्ये मला लक्षात आलं की बा ह्या कविता महाराष्ट्रभर आपल्या व्हायरल झाल्या, प्रबोधन करता आहेत. मग मी जॉब सोडण्याचा निर्णय घेतला आणि कोरोनाच्या आधी, लॉकडाऊनच्या आधी मी नोकरी सोडली आणि पूर्णवेळ या कार्यक्रमाला वाहून घेतलं. म्हणून मला जर काही तरुण ऐकत असतील तर त्यांनासुद्धा माझी नम्र विनंती आहे की पॅशन प्रोफेशन आपलं सोबत चालत असते, पण एक क्षण येतो जिथं आपल्याला निवडावं लागतं की आपल्याला करायचं काय. जसं इकिगाय नावाचा कन्सेप्ट आहे ना जापानमध्ये, की जगण्याचं कारण आपल्याला शोधता आलं पाहिजे. जगण्याचं कारण शोधताना
4 प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. एक म्हणजे माझा एरिया ऑफ इंटरेस्ट काय आहे, त्याच्यात माझं एक्सपर्टायझेशन आहे का, आणि समाज त्याच्यासाठी मला पैसे देतो का, आणि जे करतोय ते समाजाच्या उपयोगी आहे का. असं जर तुम्हाला एखादं कारण मिळालं तर ते कारण घट्ट पकडून ठेवा आणि मनोभावे ते कारण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहा. तुम्हाला सकाळी उठण्यासाठी अलार्मची गरज पडणार नाही. त्यामुळं नोकरी मी 8 वर्षे केलेली आहे, ती नोकरी सोडून आता पूर्ण वेळ मी प्रबोधनाला वाहून घेतलेला आहे. कवीची कविता हा समाजाचा आरसा असतो असं म्हटलं जातं, आणि कवी अनंत राऊत यांनी प्रत्येक आपल्या कवितेत जे आहे समाजाला मोटिवेट करण्याचा, त्याला दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांची कविता आहे रडतोच काळे वेड्या. रडतोच काळे वेड्या, संकट कुणाच नसते, काट्यात बांधलेले घरटे सुखात असते. कुठून येते हे सर्व? क्या बात आहे. नाही, खरं तर ती कविता MPSC UPSC करणाऱ्या पोरांनी टेबलवर काचेच्या खाली लावलेली मला पाठवले फोटो. आणि मला असं वाटतं की बा आपल्या जर शब्दांनी प्रेरणा मिळत असेल लोकांना, कारण आपलं सगळं संघर्षमय आयुष्य झालेलं आहे. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, माझे वडील पोस्टमन, दिवसभर उन्हातानात पत्र वाटून, दिवसभर संध्याकाळी ज्यावेळेस बाप घरी यायचा, बापाची सेवा करत असताना पायाच्या भेगा मला आजही मी विसरू शकत नाही. माझी आई दुसऱ्याच्या वावरात काम करून तिनं आपल्याला शिकवलेलं आहे. पण या दोनही माणसांनी, मायबापाने आपल्याला शिकवलं की इमानदारी नावाची गोष्ट फक्त आयुष्यभर अनंत जपण्याचं काम तू कर, आणि ती गोष्ट आपण जपली तर या संकटांमधनं आपल्यासारखा माणूस घडत चाललेला आहे. घडलेला आहे असं म्हणत नाही, आपणही विद्यार्थी आयुष्यभर घडत असतो माणूस. पण संकटांच्या छाताडावर उभं राहून आपल्याला आयुष्याची शिखरं गाठता यायला पाहिजेत. जसं मी एका ठिकाणी वाचलं होतं की बिल गेट साहेबांना कोणीतरी विचारलं की व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस, तुमच्या यशाचं गूढ रहस्य काय आहे. बिल गेट साहेब म्हटले की मला असं वाटतं द कॉन्फिडन्स विच आय हॅव दॅट इज द सिक्रेट ऑफ माय सक्सेस. माझ्याकडली सगळी प्रॉपर्टी तुम्ही काढून घ्या, मला फक्त एक 10 बाय 10ची खोली द्या, माझा कम्प्युटर द्या, मरायच्या आधी मी परत एवढी प्रॉपर्टी निर्माण करू शकतो. इतका आत्मविश्वास मला आजही आहे, आणि तो आत्मविश्वास कुठल्याही दुकानात बाजारात विकत भेटत नाही. तो आत्मविश्वास आपल्याला जगण्यातनं निर्माण करावा लागतो. म्हणून मी कायम सांगत असतो, ज्या ज्या माणसांच्या आयुष्यात संकट आहेत ती लोकं फॉर्च्युनेट आहेत. कारण संकटांच्या छाताडावर उभं राहिल्यानंतर आपल्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होतो. रोज थोडा या जीवाचा कोंडमारा पाहिजे, जिंदगीचा अर्थ थोडा झोंबणारा पाहिजे, आणि सांगण्यासाठी कुणाला मी असा जगलो कधी, काळजावर यातनांचाही पसारा पाहिजे. क्या बात आहे. रडतोच काय वेड्या ही जी कविता आहे, प्रत्येक सध्या ट्रेसमध्ये आहे, प्रत्येकजण ट्रेसमध्ये आहे. त्यातून बाहेर निघण्यासाठी त्यातल्या काही ओळी ज्या आहेत तुमच्या प्रेरणा देऊ शकतात, तर त्यातल्या काही ओळी ज्या आहेत त्या तुम्हाला विनंती आहे की त्या प्रेक्षकांसाठी म्हणून दाखवा. रडतोस काय वेड्या, संकट कुणास नसते, रडतोस काय वेड्या, संकट कुणास नसते, काट्यात बांधलेले घरटे सुखात असते, कित्येक मस्तकेही वाचून शून्य ठरली, कित्येक मस्तकेही वाचून शून्य ठरली, प्रत्येक काळजाचे आभाळ होत नसते, काट्यात बांधलेले घरटे सुखात असते, दुःखास ही कधी तू टाळू नकोस राजा, दुःखास ही कधी तू टाळू नकोस राजा, प्रत्येक वेदनेच्या गर्भात सुख असते, काट्यात बांधलेले घरटे सुखात असते, त्रागा करून कुणाची दुःखे पळून गेली, त्रागा करून कुणाची दुःखे पळून गेली, कुरवाळले जरा की ती वेदनाच हसते, काट्यात बांधलेले घरटे सुखात असते, अस्तित्व शोधण्याचे साधे गणित आहे. शेवट आपलं काय अस्तित्व आहे, अस्तित्व शोधण्याचे साधे गणित आहे, तू या जगात वसतो, हे जग तुझ्यात वसते, काट्यात बांधलेले घरटे सुखात असते. प्रत्येक माणूस नोकरीसाठी गावाबाहेर गेलेला नाही, आपलं अस्तित्व हरून बसलेलं आहे. मग अस्तित्व शोधण्यासाठी त्याला गाव आठवतं, गावातले मित्र आठवते, आणि ह्या सर्व गोष्टी कवी अनंत राऊतांच्या कवितेतून येतात.
त्यांचं एक तत्वज्ञान जे ते मांडतात ते अतिशय सोप्या शब्दात असतं की उपाशी माणसासाठी भाकरी इतका मोठा कोणताही धर्म नसतो असं म्हणतात ते. आणि ते ज्या अकोला जिल्ह्यातून येतात, या अकोला जिल्ह्याची जी साहित्य क्षेत्रातली जी एक परंपरा राहिलेली आहे, कविवर्य विठ्ठल वाघ आहेत, कवी उरागिरी आहेत. कवी उरागिरीने एक त्यांच्या कवितेत म्हटलं आहे की घोटाळले नदीचे पायात मुक्त पाणी, डोळ्यात वाट त्यांना देऊन मी निघालो, मी एकटा निघालो, मी एकटा निघालो. गावातून बाहेर शहराकडे जाणाऱ्या तरुणाच्या मनातली जी भावना त्यांनी मांडली होती आणि शहरात असलेल्या तरुणाची भावना जी आहे ती त्यांनी एका कवितेतून मांडलेली की गावाकडे चलन गड्या नावाची त्यांची कविता आहे. प्रत्येकाला व्याकुळ करणारी कविता आहे. ती कविता काय आहे नेमकं तुमची? खरं तर ती पूर्ण कविता आहे, पण आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळं पण ती फार व्हायरल आता या काळात, अलीकडच्या काळात लोकांनी केलेली आहे. जीव कंटाळला यार शहराकडे. जे कासवीत झालेले बॅचलर पोरं आहेत, आता मी सुद्धा खूप दिवस बॅचलर राहिलो, मला ती परिस्थिती माहिती आहे. जीव कंटाळला यार शहराकडे, चलन गावाकडे, चलन गावाकडे, चलन गावाकडे, चलन गावाकडे. पार नाही तिथे नाही शेजारही, पार नाही तिथे नाही शेजारही, जात नाही कुणी एकमेकाकडे, चलन गावाकडे, चलन गावाकडे. पाहुण्यासारखा आज येतो घरी, पाहुण्यासारखा आज येतो घरी. पाहुणा राहतो, पाहुणा राहतो माय बापाकडे, चलन गावाकडे, चलन गावाकडे. हे प्रदूषण किती कोंडतो श्वास हा, हे प्रदूषण किती कोंडतो श्वास हा. शुद्ध निर्मळ हवा, शुद्ध निर्मळ हवा गावठाणाकडे, चलन गावाकडे, चलन गावाकडे, चलन गावाकडे, चलन गावाकडे. अनंत राऊत हा साहित्यातला असा एक प्रवाह आहे, निर्मळ प्रवाह आहे, सतत वाहणारा प्रवाह आहे. त्या प्रवाहातून अनेक जे आहे साहित्यातल्या गोष्टी ज्या आहेत, साहित्यातल्या अनेक भावना ज्या त्या समृद्ध झालेल्या आहेत. जाता जाता एक गोष्ट जेव्हा अनंत राऊतांना आपण बोलतो, भेटतो, त्यांचं साहित्य क्षेत्रातली जी यात्रा आहे ती भोंगा या कवितेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आणि भोंग्यातून त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर जे भाष्य केलेलं आहे, सध्याच्या राजकारणावर जे भाष्य केलेलं आहे, सध्या जे सर्व चालू आहे त्याच्यावर जे भाष्य केलेलं आहे ते अतिशय बोलकं आहे. त्यांना विनंती आहे की त्यांनी भोंगा जी आहे कविता ती प्रेक्षकांसाठी. भोंगा ही पूर्ण मोठी कविता आहे. खरं तर प्रत्येक धर्मावर एक कडवं आहे त्याचं. तर ती अख्खी कविता घेऊ का? तुम्हाला तर मला असं वाटतं की त्याच्यातलं सध्याचं आता जे आहे तर राजकीय परिस्थिती, तर त्याच्यावर एक छोटंसं कडवं त्याच्यामधलं होतं. नेता रयतेचा नाही र कुणी, सगळे एकाच माळीचे मनी. कधी पक्ष न तत्व बदलतील, याची देवाला नाही र हमी. कुंकू एकाच्या नावाचं माती, कुंकू एकाच्या नावाचं माती. गर्भ दुसऱ्याच्या नावाचा धरलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. एक वर्तुळ पूर्ण होतं म्हणतं की आता फक्त हे सर्व संपवत असताना आपण जिथून सुरुवात केली होती की दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, तुमच्याच आवाजात ती तमाम प्रेक्षकांना तुम्ही ऐकून दाखवा. कारण तुमची ही कविता प्रत्येकाच्या मनातलं जे आहे तर मनातल्या भावना आहेत, तुमच्या आवाजात, तुमच्या शब्दातून त्या येऊ द्यात. वा वा वा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा,
मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. जाळताना मला, खूप कडवी या कवितेमध्ये आहेत, परंतु शेवटचं कडवं आणि माझ्या कवितांना लोकाश्रय मिळाला, मला प्रचंड आनंद झालेला आहे. खरं तर माझी कविता ही पुणे विद्यापीठाला अभ्यासक्रमाला लागली आणि माझं सध्या मार्केटमध्ये अजून पुस्तक नाही. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कुठल्याही स्टेजवर मला निमंत्रण नसते, परंतु त्या साहित्य संमेलनामध्ये जे रथ फिरले त्या रथावर सुद्धा बासी मर्डेकरांच्या शेजारी माझा फोटो लावलेला आहे बीडच्या लोकांनी, आणि त्याच्या खाली आधुनिक साहित्याचा आश्वासरह चेहरा म्हणून त्यांनी तिथं लिहिलेलं आहे. मला असं वाटतं लोकांचं प्रेम आपल्यावर खूप आहे आणि हे प्रेम फार गरजेचं आहे. जाळताना मला देह ठेवावसा, जाळताना मला, ते दक्षिणेकडं पाय करा आणि उत्तरेकडं पाय करा, मला जाळताना कसं ठेवा, माझी शेवटची इच्छा. मी मित्रांमध्ये राहणारा माणूस आहे आणि लोक म्हणतात बा तुम्ही कविता तुमच्या व्हायरल झाल्या. म्हटलं माझं त्याच्यामध्ये काही नाही. भावना जगाच्या, शब्द ही जगाचे, माझी या मनाचे काय आहे, आतला प्रवाह सुद्धा माझा नाही देवा, आधीचाच ठेवा माझ्यासाठी. आणि हे जे पुरस्कार, कविता येणं पुस्तकात, यापेक्षा आपल्या कविता प्रबोधन किती करू शकतात, कुणाच्या काळजामध्ये आशेचा किरण जर पेटवू शकत असतील. हसू असावे चेहऱ्यावरती तिरडी माझी उठताना, उकल करावी आयुष्याची शेवट डोळे मिटताना, अंधाराच्या वाटेवरती किरण होऊनी जगलो मी, उजेड देईल जगास पुन्हा शेवट कवटी फुटताना. खरं तर माझ्या जगण्याचा हाच उद्देश आहे की बा कुठंतरी आपल्या कविता प्रेरणा देत राहाव्या. कारण या असल्या पुरस्कारांच्या खाली कविता दबली नाही, एक ओळही स्वार्थासाठी निघली नाही. जिचे समीक्षक मातीमधले कष्टकरी, ती कविता माझी फुशारकीवर जगली नाही. नवीन पाऊले माझ्या ही वाटेने वळतील, माझ्या इतिहासाची पाने जगाला उद्याच कळतील. आज पोसतो आहे विस्तव छाताडावर, उद्या मशालीसाठी तुम्हा ठिणग्या मिळतील. ही एक आशा फक्त काळजामध्ये आहे. म्हणून माझी शेवटची इच्छा, फसवणं कोणाला हसण्यापेक्षा इमानदारीनं रडलेलं बरं, दुःख माझ्या मरणाचं, हजारो बनून अश्रू माझ्याच शवावर पडलेलं बरं, आणि माणसंच जर नसतील अश्रू ढाळायला तर प्रेत माझं सडलेलं बरं. जाळताना मला देह ठेवावसा, जाळताना मला देह ठेवावसा. कसा? हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, गारव्या सारखा, गारव्या सारखा. धन्यवाद एबीपी माझ्याकडून तुमचं खूप खूप धन्यवाद. कारण आशावाद जो आहे तो कवीच्या ठाई असला पाहिजे. आणि त्यांनी जे म्हटलं आहे सर्वात शेवट जो आहे तो असा आहे की माझे पाने सगळी जेव्हा जगात कळतील, मंदिरापुढे विवेकवादी दिवे उजळतील, आज पोसतो विस्तव आहे छाताडावर, उद्या मशालीसाठी पुन्हा ठिणग्या मिळतील. आणि हेच सर्व जे आहे, मर्म जे आहे ते त्यांच्या कवितेचं आहे, त्यांच्या लिहिण्याचं आहे, त्यांच्या जगण्याचं आहे. आणि असा कवी जो आहे तो मराठी साहित्याच्या क्षितिजावर सध्या तळपतो आहे. हे मराठी मनाचंही भाग्य आहे. त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी एबीपी माझाच्या खूप खूप शुभेच्छा. उमेश सलोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.